जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर कुलभूषण पाटील यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली। फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला। पोलीस प्रशासन आणि कुलभूषण पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि या सगळ्या प्रकारानंतर कुलभूषण पाटील हे भावूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मतमोजणी प्रतिनिधींकडे असलेल्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे। माझ्या विजयाचं गणित पक्क होतं, माझ्या मतांची गणितं पक्की होती, मात्र शेवटच्या 2 फेऱ्यांचे निकाल आकडे आम्हाला दिलेले गेलेले नाहीत, वेळेत अर्ज दिला नाही असं कारण देण्यात आलं, असा आरोप कुलभूषण पाटील यांच्याकडून करण्यात आला। आमचं काहीही न ऐकता मारहाण केली, कपडे फाडले, डोकी सुद्धा फोडण्यात आली असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय। मात्र अशा निवडणुका झाल्या तर लोकशाही टिकणार नाही, हुकुमशाही येईल असं ते म्हणाले। फेरमतमोजणीची तक्रार फेटाळण्यात आली आणि समोरच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं। मात्र यासाठी आम्ही न्यायासाठी दाद मागणार आहोत असंही ते म्हणाले। अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करत लोकशाहीची अतिशय थट्टा मांडली। 3 बॅलेट युनिट्सवरची मतमोजणी आम्हाला दिलीच गेली नाहीये, त्याच्याने सातत्याने मागणी करतोय। आमच्या मतमोजणी प्रतिनिधींकडे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे। मला शेवटच्या 5व्या फेरीअखेर 35 मतांचा जो फरक होता या ठिकाणी शेवटची फेरी झाल्यानंतर 350 मतांचा तो माझा झाला होता आणि समोरच्या उमेदवाराला 150च मतं होती। म्हणजे माझं विजयाचं गणित जवळपास 200 मतांनी हे पक्क होतं। आम्हाला आमचं काही न ऐकता त्या ठिकाणी पोलिसांचा आणि प्रशासनाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांचे डोके फोडले, लाठीचार्ज केला, कपडे फाडले, बाहेर फेकलं गेलं, कशा पद्धतीने मारहाण झाली पोलिसांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं। परंतु अशा पद्धतीने अतिशय लोकशाहीची थट्टा मांडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। अशा पद्धतीने निवडणुका जर झाल्या तर निश्चित तुम्हाला सांगतो लोकशाही टिकूच शकत नाही, हुकुमशाही आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही।